नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवलेला आहे मोहब्बत का शरबत। नक्की ट्राय करून बघा, एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी बघा, एका वाटीत मी 2 चमचे सब्जाचं बी घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी ओतून ते भिजू घालायचं आहे आपल्याला। आणि ते बघा, मी एक कलिंगड घेतलेला आहे, ते बघा असं मधून कापून घ्यायचं आहे आपल्याला। 2 भाग करायचे आहेत त्याचे। हे बघा, अशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे। छान असं लाल भडक कलिंगड आहे। त्यातलं बघा एक कट केलेला भाग घ्यायचा आणि त्याचे आणखी 2 असे भाग करायचे आहेत, कट करायचे। ह्याचे पण 2 भाग करून घ्यायचे आहेत। हे बघा, असे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। बारीक बारीक याचे पीस करायचे आहेत, त्यामुळे मी आणखी कट करून घेणार आहे। हे बघा, असं याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। बघा, असं कापून घ्यायचं आहे, एकदम बारीक 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 कापायचं आहे। खूप एकदम छोटे छोटे पीस करायचे आहेत त्याचे। खूप छान लागतो सरबत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं थंड काहीतरी केलं, मुलं बाहेरचं आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स असं अजिबात खाणार नाहीत, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागतो। हे बघा, असे बारीक बारीक पीस करून एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत। असं मी अर्ध्या कलिंगडचे करून घेणार आहे। तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता। बघा, असं करून घेतलेलं आहे। आता याच्यातल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। बघा, अशा बिया पूर्ण काढून घ्यायच्या। असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत, यातल्या बिया पूर्ण काढलेल्या आहेत। आता बघूया आपण सब्जा भिजू घातलेला। बघा, छान असं सब्जा पण भिजलेला आहे। हे बघा, असा आता आपण सरबत तयार करूया। मग याच्यात मी 2 ते 3 चमचे सब्जा आपण भिजवलेला आहे तो टाकणार आहे मी। त्यानंतर याच्यात मी रोअबचे टाकणार आहे 2 ते 3 चमचे। याने छान असा फ्लेवर येतो, कलर पण छान येतो। याच्यानंतर आपल्याला दूध ओतायचं आहे। 1.5 ते 2 ग्लास मी दूध ओतलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। साखर तुम्हाला हवी असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालते। बघा, अशा पद्धतीने मोहब्बत का शरबत खूप छान होतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप छान कलर आलेला आहे। याच्यानंतर आपल्याला थोडासा बर्फ टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं। खूप भारी झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।